मित्रांनो, मच्छिंद्रनाथ प्रसन्न चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत कानिपनाथ महाराजांची मूर्ती स्थापना, पूजन विधी, साधना पद्धती, गुप्त नियम आणि साधकाला मिळणारे चमत्कारी लाभ. हा विषय अतिशय पवित्र आणि दिव्य आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला कानिपनाथ महाराजांच्या भक्तांना घडलेले खरे चमत्कारी अनुभवही ऐकायला मिळतील. तर सुरू करूया. नाथपंथात मूर्ती स्थापना ही साधी पूजा नाही, ती म्हणजे गुरु चैतन्याला घरात आमंत्रण देण्याची दिव्य प्रक्रिया आहे. तर कानिपनाथ महाराजांची मूर्ती घरात किंवा मठात स्थापित केली की शौर्य वाढते, मनोबल प्रचंड मजबूत होते, नकारात्मक शक्तीचा नाश होतो, घरात शांती व समृद्धी वाढते. मूर्ती स्थापनेपूर्वी कोणती तयारी करावी? तर एक मुहूर्त, गुरुवार किंवा पौर्णिमा किंवा महाशिवरात्र हे दिवस अत्यंत शुभ आहेत. 2 म्हणजे जागा, घरात एक शांत, सात्विक आणि स्वच्छ कोपरा निवडा. 3 शुद्धीकरण, त्या जागेवर गंगाजल, गोमूत्र किंवा मातीने शुद्धी करावी. 4 मूर्ती प्रकार, म्हणजे पितळ, दगड किंवा मातीची मूर्ती उत्तम आहे. 3 म्हणजे मूर्ती स्थापनेची विधी, स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा, लाल किंवा पांढऱ्या वस्त्रावर मूर्ती ठेवा. प्रथम गणपती पूजन करा, नंतर आदेश मंत्र उच्चारा. ओम आदेशनाथाय नमः. मूर्तीला पाने, गंध, अक्षता, फुले, हार, धूप, दीप अर्पण करा. मुख्य पूजन मंत्र ओम कानिपनाथाय नमः. हा मंत्र 108 वेळा जपावा. मूर्ती ही फक्त धातू नाही, प्राण प्रतिष्ठेनंतर ती गुरु चैतन्याचे जीवन आसन बनते. प्राण प्रतिष्ठा मंत्र 21 वेळा जपावा. नहरी श्री कानिपनाथाय आत्म प्राण प्रतिष्ठापयामि नमः. जप पूर्ण झाल्यावर मूर्तीला गंध, फुले, हार अर्पण करून नैवेद्य दाखवा. सकाळ संध्याकाळ धूप दीप अर्पण करा. आदेश मंत्र 5 वेळा घ्या. ओम आदेशनाथाय नमः. कानिपनाथांचा मंत्र 108 वेळा. ओम कानिपनाथाय नमः. शेवटी आरती घ्या. जय जय कानिपनाथ महाराजांची, ती आरती घ्यावी. नंतर दर गुरुवारी विशेष नैवेद्य, दूध, दही, खीर, फळे, सात्विक आहार, दारू, मांस पूर्ण निषिद्ध करणे, म्हणजे त्याच्यापासून लांब राहणे. शांत मनाने भक्तिभावाने पूजा करणे. नंतर गुप्त साधना, नाथ परंपरेतील रहस्य, म्हणजे गुरु ध्यान, डाव्या हातात डमरू, उजव्या हातात त्रिशूल, कपाळावर भस्म, अशा तेजस्वी रूपातील कानिपनाथ महाराजांचे ध्यान असावे. तर गुप्त मंत्र जप ओम श्री कानिपनाथाय नमः. हा मंत्र रोज 108 वेळा जपावा. तर साधकाला जाणवणारी दिव्य चिन्हे, शरीर हलके वाटणे, अंगातून उष्णता किंवा कंप, ध्यानात प्रकाश, दिव्य तेज दिसणे, स्वप्नात गुरूंचे दर्शन, नकारात्मक विचार नष्ट होणे, कठीण प्रसंगात अचानक मार्ग मिळणे. तर साधनेची चमत्कारिक लाभ, शौर्य आणि मनोबल प्रचंड वाढते, भूत बाधा, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, संचार शक्ती जागृत होते, शत्रूंपासून संरक्षण मिळते, आरोग्य आणि दीर्घायुष्य वाढते. नंतर घरात शांती आणि समृद्धी वाढते. त्यानंतर भक्तांना घडलेले खरे अनुभव, तर एक शेतकरी होता, तर गावात दुष्काळ आला असताना कानिपनाथांना दूध अर्पण करणाऱ्या भक्ताच्या विहिरीत नेहमी पाणी भरलेले राहायचे. बुधबाधेतून मुक्ती, एका स्त्रीला बुधबाधा होती, कुटुंबाने प्राण प्रतिष्ठित मूर्ती ठेवली आणि जप सुरू केला. काही दिवसात ती पूर्ण बरी झाली. 3 झाले, महाराजांनी माझे रक्षण केले. तर अंतिम संदेश एकच, कानिपनाथ महाराजांची मूर्ती स्थापना, पूजा आणि साधना हे फक्त धार्मिक कर्म नाहीत, तर गुरुकृपा, आत्मज्ञान आणि संचार शक्तीचा दिव्य मार्ग आहे. जो भावपूर्ण पूजा करतो त्यालाच महाराज कधीच सोडत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मच्छिंद्रनाथ प्रसन्न चॅनलला सबस्क्राईब करा. याचप्रमाणे दिव्य आणि आध्यात्मिक आणि ज्ञानमय माहिती घेऊन आपण पुन्हा भेटू. ओम नमो आदेश.